मालकीण 30 वर्षाची बाई होती. ती मला रोज 200 रुपये द्यायची आणि माझ्याकडून मालिश करून घ्यायची. मी पण खुशी खुशीने ते काम करायचो. एक दिवस मी मालिश करताना रूममध्ये गेलो. तिने माझ्या हातात 10,000 रुपये ठेवले आणि मला म्हणू लागली, आज माझे सगळेच अंग दुखत आहे आणि तू माझी मालिश करून दे. तिने हळूहळू कपडे काढायला सुरुवात केली. मीही आता मालिश करू लागलो. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नव्हती. त्यामुळे वडिलांनी माझे 5वीचे शिक्षण झाल्यावर माझे शाळेतून नाव कमी केले होते आणि मला एका मोठ्या वाड्यामध्ये नोकर म्हणून कामाला ठेवले होते. मला माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी होत्या. त्यांचे लग्न करायची जिम्मेदारी आता माझ्यावरच होती. आई वडील जे लागल ते काम करत होते. मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या ठिकाणी घरामध्ये माझी मालकीण, तिची सून, मुलगा आणि एक नात होती. तिचे नाव कोमल होते. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. माझ्या मालकिनीचे नाव रामकली होते. रामकली वयाने जरी 30 वर्षाची असली तरी ती दिसायला 25 वर्षाची वाटायची. तिचा नवरा मरून 3 वर्षे झाले होते. त्यामुळे ती आपल्या मुलासोबत राहत होती. त्यांचा वाडा खूपच मोठा होता आणि कोमल माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असल्यामुळे तिला मला बोलायला खूप आवडायचे. ती जेव्हा मला बोलायची तेव्हा तिची मम्मी तिला खूप रागवायची. ती म्हणायची, तो आपल्या घरातला नोकर आहे आणि तू त्याच्या सोबत बोलत जाऊ नकोस. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोमल माझ्याजवळ येऊन मला बोलायची, कारण कोमलला मला बोलायला खूपच आवडायचे. आता या सर्व गोष्टी 1 वर्ष सुरळीतपणाने चालू होत्या. कोमल सुद्धा आता वयात येऊ लागली होती. एक दिवस माझी मालकीण माझ्याजवळ आली आणि माझ्या कमरेत खूप दुखत आहे म्हणू लागली. माझ्या कमरेची मालिश करून दे, मी तुला 200 रुपये देईल म्हणाली. मी हो म्हणून सोबत रूममध्ये गेलो. आता 200 रुपये मिळणार होते आणि पैसा हा आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. एवढे काम करून सुद्धा मला महिन्याकाठी 10,000 रुपये पगार पडायचा. मालकीण आता 200 रुपये मला एक्स्ट्रा देणार होती. मी मालकीण बाई सोबत रूममध्ये गेलो. मालकीण बाईने माझ्या हातामध्ये तेलाची वाटी दिली आणि ती साडी वर करू लागली. तेव्हा मला खूपच वेगळे वाटू लागले होते, पण मी त्याकडे काही लक्ष दिले नाही. 2 तास मालिश करून मी घरी परत आलो. मला त्याबद्दल काहीही वाटले नाही. दुसऱ्या दिवशी परत मी कामाला आलो तेव्हा कालच्या प्रमाणेच मालकीण मला म्हणू लागली की माझी आज पण मालिश कर. आता मला एक्स्ट्रा पैसे मिळू लागले होते म्हणून मी मालिश करू लागलो होतो. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी मालकीण बाईने मला सांगितले की माझ्या पायाची मालिश कर, मी तुला आज 500 रुपये देईल. आता मला 300 रुपये आणखीन एक्स्ट्रा मिळणार होते. तेलाची वाटी घेऊन मालकीण बाईच्या पायाजवळ गेलो तेव्हा मला जे दिसले ते पाहून मी खूपच थरथर करू लागलो होतो. माझे वय फक्त 15 वर्षे होते. मला अशी गोष्ट दिसली होती. त्या गोष्टीचा मी कधीही विचार केला नव्हता. मित्रांनो, जेव्हा मालकीण बाईने साडी वर केली तेव्हा आत काहीच घातले नव्हते. ते पाहून मी थक्क झालो. मी मालिश करत होतो तेव्हा रामकली माझ्याकडे पाहत होती. मला तिच्या पाहण्यावरून समजले होते तिने हे मुद्दाम केले आहे. त्यामागे काही ना काही उद्देश होता, कारण नुसते मालिश करण्यासाठी ती मला रोज 500 रुपये देऊ लागली होती आणि आता हे रोजच चालू होते. दिवसेदिवस मालकीण माझ्या सोबत वेगळे वेगळेच वागू लागली होती. रामकली साडीवर घ्यायची तेव्हा ती खूपच वेगळ्या पद्धतीने घ्यायची. 2 तास मालिश करून मी घामाने घामाघूम होऊन जायचो. ती निवांत झोपी जायची. ती आता वेगवेगळे आवाज काढू लागले. मला ते खूपच वेगळं वाटू लागले होते. मी घरी जाऊन माझ्या आईला सांगितले, मला उद्यापासून त्या ठिकाणी कामाला जायचे नाही. तेव्हा आई मला म्हणू लागली, तुला जर या घरात राहायचे असेल तर तुला काम करावे लागेल. पण मी घरी ते सर्व काही सांगू शकत नव्हतो. त्यामुळे मी मुद्दामून 3 दिवस कामाला गेले नाही. मी दुसरीकडेच कुठे काम मिळते का हे पाहू लागलो होतो. तेवढ्यातच मला कोमल दिसली. ती मला म्हणू लागली, तू 3 दिवस झाले तरी कामाला येत नाही, काय झाले आहे तुला? तेव्हा मी तिला सुद्धा हे सांगू शकत नव्हतो. मला खूप लाज वाटू लागली होती. मी तिला एवढेच म्हणालो, तुझी आजी. तेव्हा पुढे मी काहीच बोललो नाही. तेव्हा ती म्हणू लागली, हा माझी आजी काय, ती तर आता म्हातारी झाली आहे, पण मनाने खूप चांगली आहे.
आणि गरीब लोकांची ती खूप मदत करते आणि तुझ्या नावाने आता ती 2,000 रुपये महिना काढून ठेवत आहे. तिला गरिबाची खूपच दया येते. तिने तुझ्या नावाचे आतापर्यंत 20 ते 25,000 रुपये जमा केले आहेत. बघ तू तुला पुढच्या महिन्यामध्ये ते सर्व पैसे देईल. जर तुला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल तर मी माफी मागते. तू तिच्या कोणत्याही गोष्टी मनावर घेऊ नकोस आणि उद्यापासून कामाला ये. मी घरी सांगेन की तुझी तब्येत बरी नव्हती. तेव्हा मी आता विचारात पडलो होतो. मला काही कळत नव्हते. मी विचार करू लागलो. आता मालकीण वयस्कर झाली आहे. त्यांच्या लक्षात राहिले नसेल आणि ते माझ्यासाठी पैसे सुद्धा जमा करत आहे. मी बाकीचे विचार सोडून देऊन दुसऱ्या दिवशी कामाला गेलो. तेव्हा मालकीण बाईने मला मालिश करण्यासाठी रूममध्ये बोलावले. त्यामुळे मी आज लक्ष देऊन पाहिले की मालकीण बाईने आत खरंच काहीच घालत नव्हते. मला ते स्पष्टपणे दिसत होते. मालकीण माझ्याकडे पाठ करायची आणि मला मालिश करायला लावायची. काम केलेले पैसे मला लगेच 2 तासांमध्ये मिळायचे. असेच मी रामकलीची मालिश करत बसलो होतो. तेवढ्यात कोमलचे पप्पा रूममध्ये आले. तेव्हा मालकीणने पटापट आपली साडी व्यवस्थित करून सर्व झाकून ठेवले. तेव्हा मला कळाले की मालकीण मुद्दामून मला हे दाखवण्यासाठी करू लागली होती. तेव्हा रामकलीला कोमलचे पप्पा म्हणू लागले की आम्ही 3 दिवसासाठी बाहेर जाणार आहोत. रामकली म्हणाली, हो बर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही जाऊन निवांत या. कोमलच्या मम्मीने माझ्या आईला फोन लावून सांगितले होते की प्रीतमला इथेच 3 दिवसासाठी राहू द्या आणि तुम्हाला त्याचे 3,000 रुपये मी एक्स्ट्रा देईल. तेव्हा मला हे खूप वेगळे वाटू लागले होते. आता या 3 दिवसांमध्ये काय होणार आहे ते मी नुसता विचारच करत होतो. तेव्हा आई म्हणाले की काही हरकत नाही, रात्रीच्या ला सुद्धा त्याला तिथेच घरी राहू द्या. तेव्हा मी कोमलला म्हणू लागलो की कोमल, मला हे खूप वेगळे वाटत आहे. मला घाबरल्यासारखे होत आहे. तेव्हा कोमल मला म्हणू लागली की घाबरायला काय झाले, ती माझी आजी आहे आणि तुला ती नाता सारखे समजते. तू काहीच टेन्शन घेऊ नको. मी 3 दिवसांमध्ये परत येईल. तसे ते तिघेजण निघून गेले. मालकीण बाईने लगेच माझ्या हातात वाटी दिली आणि दुसऱ्या हातात 10,000 रुपये ठेवले आणि म्हणू लागली, माझे आज संपूर्ण अंग दुखत आहे. आज तू माझ्या सगळ्या अंगाची मालिश कर. तेव्हा मला हे खूप विचित्र वाटू लागले. तिने दरवाजा लावून घेतला आणि मंद प्रकाशाचा बल्ब चालू केला. ते आता आपले सगळेच कपडे काढून ठेवलेली होती. माझ्या हातात तेलाची वाटी होती. आता मी मालिश करायला बसलो. रोजच्या पेक्षा आज ती जोर जोराने आवाज काढू लागली. मला काही कळतही नव्हते आणि घरात कोणी ऐकणारेही नव्हते. तेव्हा ती मला म्हणाली की अरे छान, अजून थोडा जोर लावून कर. तेव्हा ती सरळ झोपी गेली. मला तिच्या त्या ठिकाणी मालिश करायला लावली आणि तिचा हात माझ्या पोटावर ठेवला. आता तू माझी पण मालिश करायला लागली. त्याच्यावर ती दाबू लागली. मला काहीही कळत नव्हते. तेव्हा आतून काहीतरी पाणी आल्यासारखे मला वाटले. ती खूपच जोराने ओरडायला लागली होती आणि नंतर शांत झाली. पण आणखीन 1 तासाने मला तिने परत मालिश करायला लावली. पण मी थकून गेलो होतो. मला काही कळत नव्हते आणि तो पूर्ण बेड हा ओला झालेला होता. मला काही केल्याने कळत नव्हते. आता हे 3 दिवस सत्य कार्यक्रम चालणार होता. मालकीण जोर जोराने ओरडू लागली. मला वाटायचे की वाड्याच्या बाहेरचे लोकांना ऐकायला जाईल. मी खूप घाबरून गेलो होतो. मला काहीच कळत नव्हते. मी एकदम सुन्न झालो होतो. ती म्हणेल तसे मी करू लागलो होतो. 3 दिवसानंतर कोमल आली आणि मी घरी गेलो. मी घरी गेल्यावर सर्व प्रकार आईला सांगितला. तेव्हा आईने येऊन तिच्यासोबत खूप भांडण केले आणि धमकी सुद्धा दिली. आता मी तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करीन. माझा मुलगा नाबालिक असताना सुद्धा तू त्याच्याकडून अशा प्रकारे काम करून घेतले. तेव्हा ती खूप घाबरली आणि म्हणून लागली, तुला जे हवे आहे ते मी देईन, पण तू असेल काही पण करू नको. तेव्हा माझ्या आईने म्हणले की तुझ्या कोमलचा हात माझ्या मुलाच्या हातामध्ये दे आणि त्यांचे लग्न लावून दे. तेव्हा ती घाबरून म्हणाली की हो ठीक आहे. आणि जेव्हा आम्ही 19 वर्षाचे झालो तेव्हा तिने माझे लग्न लावून दिले. तिची पूर्ण प्रॉपर्टी सुद्धा माझ्या नावावर झाली. आम्ही खूप श्रीमंत झालो होतो आणि मी आणि कोमल आता खूप सुखात आहोत.
आमचे लग्न होताच 2 महिन्यांमध्ये रामकली मरण पावली. रामकलीने मरण येणे अगोदर माझ्याकडून तिला तिची इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. तिने ती पूर्ण करून घेतली होती. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.